नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा फेरफटका मारूया विनोदाच्या गावात आणि लुटूया हास्याचा मनमुराद आनंद. काय देऊळ आहे हे का? पैसे काय उचल. काय बाबा गेलेत ना माझे. हा ठीक आहे चल. अरे कोण आहात तुम्ही? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? कोण आहात? मी भाजीवाली आहे. भाजीवाली? भाव गेला ग गेला. भाव गेला ग गेला. कसला? टोमॅटोचा? नाही बरोबरच आहे. परवाच पेपरात बघितलं मी, टोमॅटो रस्त्यावर फेकले. आपल्या इकडे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं. हो माझा भाव गेला. भाऊ वावऱ्या माझा भाऊ वाडी ते मी लाडक्या भावरा गेला ग गेला. असा कसा गेला ग बाई. आता तुझ्या विना मी कशी जगू बाई. दुकानावर यायचा गप्पा ग मारायचा माझा भाव ग बाय बामड्या ग बाई. माझ्या बाबांना डायरेक्ट वामण्या कसं म्हणता तुम्ही ग? पुष्पी पुष्पी मला म्हणायचा ग बाय. मी त्याला वामण्या वामण्या म्हणायचे ग बाय. वाढलं दरवर्षी भाऊ बिजेला त्याला ग बाई. हातावर राखी पौर्णिमेला राखी बांधायचा ग बाय. आता कोणाला राखी बांधू ग बाय. हे जे तुम्ही म्हणताय ते अजिबात मीटर मध्ये बसत नाहीये का? आता ह्याच चालीत अख्खा स्किट करायचं म्हटलं तर सगळे पळून जातील का? शांत बसा, शांत बसा. बघा तुम्ही घाबरवताय मला. ऐका ऐका माझं, तुम्ही जरा शांत व्हा आधी. शांत व्हा बघू, शांत व्हा. काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय? कसं झालं? काल म्हणजे आम्हालाही सुद्धा धक्काच होता हा. काल सकाळपर्यंत बाबा अगदी व्यवस्थित होते आणि दुपारी अचानक त्यांना त्रास व्हायला लागला आणि बाबा गेले. तरी मी म्हणलं बाया, दिवसभर वामण्या कसा आला नाही, वामण्या कसा आला नाही, तर वामण्या कसं येईल. वामण्या माझा गेला ग. झाले 7-8 वेळा गाणं झालं आता. कोण आहात तुम्ही मला सांगा, कोण आहात? मी भाजीवाली आहे. नाक्यावर माझं भाजीचा स्टॉल आहे. तुझा बाप सारखा माझ्या स्टॉलवर यायचा, माझ्याशी गप्पा करायचा, भाजी घ्यायचा. टमाटर लय आवडायचं. टमाटे नाही, टोमॅटो. टमाटर लय आवडायचं. स्टॉलवर आला ना का आल्या पहिले 4-5 गप्पा टमाटा हाणायचा. आणि बैगन वांगी भया. एकतर बैंगन म्हणा किंवा वांगी म्हणा, दोन्ही सेम आहे ऍक्च्युली. लय आवडायची त्याला वांगी. बरोबर. हे वावण्या, तुला वांगी आवडायची ना रे. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. हे बघ तुला वांगी आवडायची ना. घे वांग घे. घे बाबा वांग घे. का माझ्याकडनं वांगी खा. रोज वांग घ्यायचं माझ्याकडनं. धर रे धर. टमाटर घे. टमाटर घे रे. खा तर का उठकी ये वावण्या खा की. ऐका हो, ते जिवंत जरी असते तरी कच्ची वांगी खाल्ली नसती त्यांनी. ऐका हे एवढी वांगी फोटो समोर नका ठेवू. म्हणजे बाबा गेलेत का वांग गेलंय माझं? ऐका इकडे बसा. हे असं काय? इकडे बसा इकडे. बसा इकडे. वर बसा. हो बरोबर आहे.
अशी वांगी ठेवायची नाहीत ना. बाहेरचे आलं तर काय, अरे ह्याचं तर वांग गेलं, याला दुःखत असं होईल ना. बसा. 4:30च्या ठोक्याला यायचा. आता कोण येणार बाया? म्हणजे पहाटे 4:30च्या ठोक्याला यायचा. रोजच्या रोज भाजी उतरून घ्यायचा टेम्पोतून. मला म्हणायचं, पुष्पे तू कष्ट करू नको, मी येतो. एक दिवस पण खाडा नाही केला. ते बाबा सकाळी 4:30 वाजता यायचे आणि ते सामान उतरवायचे. अरे पण आम्हाला सांगायचं प्रभात फेरीला चाललोय म्हणून. आणि दिवसभर ह्यांच्या अंगाला मलमल हवा, मग आम्हीच लावायची ती. बरं विचारलं का दुखतंय बाबा, पाठबीट का दुखतंय, तर म्हणायचे पूर्वकष्ट. कसले पूर्वकष्ट? सकाळी जायचे गोणी घेऊन. ते काय माणूस आहे हा? मला काही मला म्हणायचा, बघा जरा हो, हे काय आहे, डोळे तरी दिसू देते. पुष्पे कष्ट करू नको, लय कष्ट करते तू. बरोबर बरोबर. रोज दुपारी यायचा. रोज दुपारी यायचा, माझ्या स्टॉलवर यायचा आणि भाजी विकायचा. बाबा, माझे बाबा भाजी विकायच्या स्टॉलवर येऊन रोज. काय बोलणार हे लय माणसाला? जीव होता त्याचा माझ्यावर. एक मिनिट हा, एक मिनिट. या या. नाही नाही. एक मिनिट. एक अरे हे माझं मेडल आहे. हा. मला ऑफिसमध्ये बेस्ट एम्प्लॉय म्हणून मिळालेलं गेल्या वर्षी. वामण्याने जे तुमच्याकडे कसं? माझ्याकडं ना 100 ग्रॅमचं वजन नव्हतं ताराजोट टाकायला. मी आहे ना असा अद्रकचा तुकडा टाकायचे. तर मला म्हणतो, बाया हे काय शोभतं का तुला? हा, हे घे. हे माझ्या हातात असं दिलं आणि म्हणले, आता हे वजन म्हणून वापरीत जा. आता यांच्याकडे बघितलं ना, मला वामण्याची लय आठवण येते. म्हणून हे परत द्यायला आले. बाबा जपून ठेव. अरे का माणूस होता का कोण? वांग्यामागे काय लपतो आता तू? इथे वर्ष हा काय? सगळे आपले दादा गेले. आता कोणासाठी चहा देणार ग तू माय? आता बया काय करायचं गो माय? अरे तुमचा काय ऑर्केस्ट्रा आहे का? अरे हे काय चाललंय? ओ हा कोण आहे आता? हा कोण आहे? हो, माझ्या टपरीच्या बाजूला यायचं. चहाची टपरी आहे. साहेब साहेब तुमच्या बाबांमुळे माझी टपरी सुरू झाली साहेब. म्हणजे म्हणजे तुमच्या बाबांनी तुमचा नवीन मोबाईल विकला आणि मला टपरीसाठी पैसे दिले. अरे गेला महिन्यातला मोबाईल. अरे माझा मोबाईल होता. मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली होती. साहेब तुम्हाला सांगतो, ह्याच टायमाला भाजीवाला ताई आणि दादा माझ्याकडे कटिंग प्यायला यायचे. ह्याच टायमाला. ताई ताई आता एकटी कटी कशी पिऊ ग माय? नका ना, हे चाळ ज्यांनी लावले ना त्याचा पत्ता द्या जरा मला. बाबऱ्या, ऐका ऐका, शांत राहा शांत राहा. हो, नका जाऊ दे. कशी रे? दादा तोंड उघडा दादा. अरे बावळटास, आता पिणार आहेत का? ते गेले आहेत ना फोटो. अरे जा तिकडे, वाजवेन मी. जा. मला पण घेऊन जा वामण्या. मला पण घेऊन जा. शांत हो. मला एकटीला सोडू नको. वामण्या मला पण घेऊन जा. अरे गेला. मला पण येऊ दे तुझ्या वामण्या. वामण्या. गेलाय ना. ताई काय आलं? काय झालं हो? ताई. अरे ताई, अरे बाबा पंखा मोठा कर, पंखा मोठा कर. म्हणजे काय पाते वाढवू? वाढवे ना, पंखा वाढव. अरे स्पीड वाढव लवकर. ताई एक मिनिट. ताई शांत व्हा. ताई शांत व्हा. ताई शांत झालंय का? शांत व्हा. बरं वाटतंय का मला सांगा? असं कसं करून चालेल मला सांगा? हा, असं करून चालेल का? आता तुम्ही हात पाय गळलं तर कसं होणार पुढे? हा, हा काय जगभर आता चहा सांडत फिरणार का? मग तुमच्यावर आहे सगळं. असं कसं म्हणता तुम्ही? आणि मुळात एवढं दुःख का होत आहे तुम्हाला? एका कुटुंबातले आपण असलो तर दुःख झालं समजू शकतो. तुम्ही नाक्यावर तिकडे भाजी विकायला बसणार का? बरं असं दुःख झालंय तुम्हाला, हे की नाही? नाही व्हायला पाहिजे तुम्हाला दुःख, हो की नाही?
आपण चांगल्या रस्त्यावरचे भाजीवाले आहोत की नाही? मग असं कसं म्हणून चालेल मला सांगा? एवढा का राडा केलात मग तिकडे वांगी बिंगी ठेवून बाबाचा फोटो? शांत बसा. तुम्ही आहात की नाही? फेरीवाले आहात की नाही मला सांगा? हा, आहात भाजीवाले आहात की नाही? मग तुमच्याकडे 100 गिरायकं येतात, त्यातले एक गचकला, काय फरक पडतो? जाऊ दे, जाणार. हा, काही टेन्शन नाही. आता झालं, सगळं झालं. आता बरं वाटतंय का मला सांगा? हा, बरं वाटतंय? कायच्या काय दुःख आता केलेलं आहे तुम्ही. बस झालं आता. या चला. अरे या ना, या काळजी घ्या राजा. काळजी घे. चला, खूप झाला. हा, एक मिनिट मला वामण्याला बघू दे. वामण्या दिसला पाहिजे आधी. बरं, ठीक आहे. वामण्या बघा, वामण्याला बघा. ए वामण्या. बस ठीक आहे. बया खरंच वाटत नाही माझा वामण्या गेलाय. या खूप झालं. या चला, खूप झालं. या चला, निघा. चल करा. चला या. आता काय बया या, राहिलं नाही. पटापट चला. या. तू काळजी घे. काळजी. तुम्ही गेला की आपोआप काळजी घ्या. या. एक मिनिट इथं बसा. काय? इथं बसा. वामण्या नेहमी सांगायचा का मुंबई मेट्रो आणि माझ्या पोराचं लग्न दोघं बी सेमच. म्हणजे दोन बी रखडले आहेत. हे म्हणायचे घरातले सिक्रेट तिकडे जाऊन सांगायचे. काय करता हो तुम्ही? त्यांचा जीव होता तुझ्यावर लेकरा. हे बघ, माझी आहे ना बाची भायखळा मार्केटमध्ये पपया विकते. चांगली आहे पोर. मग तुझ्या बापसाने तिला बघितलं आणि म्हणलं हे बघ हीच होणार माझी सून. शब्द दिलाय तिला. चांगली आहे पोरगी. 700 रुपये गल्ला आहे आणि घरच्या पपया म्हणून जास्त खायचा नाही. दिवस रात्र पपया खाल्लं तर ढंढाणा लागल. चांगली आहे पोर. कधी करूया बोलणी वैर? कधी करूया? ए पोरा बाप असं करू नको. आता अतिशय हसरं रडगाणं होतं असं मी म्हणेन. बघूया हे रडगाणं आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावलंय. सई, कमाल परफॉर्मन्स. समीरदा, तू इतका ब्लेस्ड आहेस की तुला कुठल्याही सिच्युएशनमध्ये विनोद स्वतःहून भेटायला येतो. आज खरं तर मला असं वाटतं की विशाखेनी चौकार आणि षटकार सगळे प्रत्येक बॉलला मारलेले आहेत. बने मस्त जागा शोधल्यास आणि त्या भरल्यास. अत्यंत सुंदर, फार मजा आली. वेगळा विषय होता आणि मस्त. प्रसादा, माणसं गेल्यानंतर लोक खूप विचित्र वागतात. अनेकदा आपल्याला अनुभव आलेले आहेत. मला स्वतःला अनुभव आलेले. एका चाळीमध्ये एका म्हाताऱ्या माणसाचं निधन झालं होतं. त्याची बॉडी ठेवली होती. लोक येऊन दर्शन घेत होते. एक माणूस आला, त्या बॉडीला हार घातला आणि त्या बॉडीच्या कानात सांगितलं, हा हार बालमित्रमंडळाकडून आहे. असं हे असे किस्से घडलेले आहेत. हां, तर असे किस्से घडत असतात. पण त्याच्याकडे त्या वेळच्या वेळी टिपणं आणि ते कागदावर उतरवणं आणि ते प्रत्यक्षात आणणं याला एक वेगळी ताकद लागते जी तुमच्या सगळ्यांकडेच आहे. फार मस्त. बने टोमॅटोचं सूप, विशाखा भरलं वांगं आणि तू वांग्याचं भरीत अशी उत्तम डिश होती आज. त्यामुळे त्याची चवही फार मस्त लागली. मजा आली, खूप मजा आली. सुंदर परफॉर्मन्स. खूप धन्यवाद. मंडळी, आता इथे होणार आहे आत्मसंरक्षण प्रशिक्षण, ज्यामध्ये विनोदाचे डावपेच टाकायला येत आहेत. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. तर नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. मी आहे ना, सोबत आलो बोलशील. सॉरी सर. लई चालू रे सोफ्याचा कॉन्फिडन्स. बने, एक लक्षात ठेव, तो सोफा ना काटेरी आहे, काटेरी. कधी टोचेल ना कळणार पण. आणि मुळात असिस्टंट होतास ना, ते बरं होतं. असिस्टंटला महिन्यातल्या सगळ्या तारखा मिळतात. इथे बसलेले आहेत ना, मध्ये मध्ये घरी बसवतात. हा, मी आहे बाळा. हा, मी आहे. सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या या. काय अरे, बोललो ना, मी बोलतोय. नाही दादा, खूप मोठा पॉज गेला.
म्हणून मी पॉज वर्क केला. काय नाही दादा, हल्ली तुझ्या स्किटमध्ये ब्लँक पॉज खूप जातात. मी ऑब्झर्व करतो. आणि कसं आहे, तू एका स्किटचंच पाठांतर करतोस, आम्ही 6 स्किटचं ग्रूमिंग ऐकतो. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की पॉज कसे वर्क करायचे. पॉज मध्ये काय गंमत असते ती कशी काढायची हे माहिती आहे आम्हाला. काय 2.5 वर्ष डिरेक्शन डिपार्टमेंटला काम केलं रे. आवाज का हलका झालाय? काय होतं बघ, मागे यांना सोफ्यावर बसवलंय ना, तर तिथून डोक्यावर बसायला लागले. एवढं नाही तुला गेल रे. जा जा तुला खूप वेळ आहे, अजून जा. बस सोफ्यावर बस तिथे. बघ बघ हे सोफ्यावर बसायची जागा पण कुठून येत माहिती नाही. चाललाय तिथून, इथून जा. पायरी ओळख, पायरी. काय पायरी ओळख स्वतःची. वरची आहे. बस आता सोफा इथे माहिती आहे. बस. हे जे आहेत ना दादा, सॉरी आहे दादा, सॉरी. आत्मसंरक्षणापेक्षा ह्यांच्यापासून संरक्षण करा, हे खूप डेंजर आहे. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या आत्मसंरक्षण प्रशिक्षणात. माझं नाव आहे मास्टर प्रसाद आणि आज मी तुम्हाला इथे सेल्फ डिफेन्सचे धडे देणार आहे. तर ह्याचा डेमो देण्यासाठी मला तुमच्यापैकी एका व्हॉलंटिअरची गरज आहे. कोण येईल? मी. सर इथे काय? मी तयार. तुमचं व्हेंटिलेटर बनायला मी तयार आहे. सर ते व्हेंटिलेटर नाही, त्याला व्हॉलंटियर असं म्हणतात. आणि मुळात तुम्ही स्वतः किती प्यायला तुम्हाला नाही जमणार आहे. का का पिणाऱ्यांसाठी नको का आतलं संरक्षण? आतलं संरक्षण नाही हो, आत्मसंरक्षण असं आहे ते. आणि मुळात तुम्हाला आत्मसंरक्षण नाही, तुम्ही आत्मनिर्भर व्हा. सध्या लिंबू पाण्याची जास्त गरज आहे तुम्हाला सर. एक काम करा, 500 रुपयाची कडकडीत नोट द्या. मी लिंबू पाणी पिऊन लगेच तरतरीत होऊन येतो. मी काय देऊ पैसे? नाही तर मग मला परमात्मा संरक्षण शिकवा तुम्ही. तर ऐका ना, प्लीज जागेवर बसा. इथे लोकांना प्रशिक्षण द्यायचं. नाही मग प्रशिक्षिका काय प्रशिक्षिका? अहो तुम्हाला नाही जमणार. प्रशिक्षिका ऐका ना, तुम्हाला नाही जमणार. तुम्ही जा जागेवर बसा. मी मी इथे ठिय्या मांडून बसलो. ठिय्या. हा तुम्ही ऐका ना, मी तुम्हाला नंतर बोलतो, तुम्ही जागेवर बसा. ना मी इथे बसलो, इथे राहणार मी. ठीक आहे ठीक आहे मंडळी, मी एक डेमो यांच्यासोबत तुम्हाला देतो. डेमो. ठीक आहे ओके. तर सर्वप्रथम आत्मसंरक्षणाची गरज काय आहे ते बघूया. आत्मसंरक्षणाची गरज यासाठी आहे. अरे मी आत्मसंरक्षण शिबिरात आलो की व्यसनमुक्ती शिबिरात आलो? हे थांबा, आधी ठरवा. थांबा. तुम्ही सगळ्यांपासून आत्मसंरक्षण करता काय? हो, आम्ही जनरली सगळ्यांपासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं ते आम्ही शिकवतो इथे. गोटी टपकरनं बाहेर गेला सावकाश. हा आम्ही सगळ्यांपासून आत्मसंरक्षण कसं जनरली ते सगळं आम्ही प्रशिक्षण आता देणार. ओके, मग ते लाटणे ताटल्या पाटल्या घेऊन जो एक साडी नेसून तसा पेलवान जो माझ्या दारात कायम उभा असतो त्याच्यापासून तुम्ही संरक्षण करू शकता. एक मिनिट. हा कुठला पेलवान असं साडी नेसून उभा असतो दारात? गेले 20 वर्षापूर्वी मी त्याच्याबरोबर लग्न केलं. तो पेलवान मला रोज चोपतो. अहो सर, तुम्ही बायकोला पेलवान बोलताय? हो आ? हो, तोच तो
बायको पेलवान. अहो तुम्ही असं दारू पिऊन आल्यावर बायको तुम्हाला मारणारच ना. नाही, मी दारू पितो म्हणून ती मारत नाही, ती मारते म्हणून मी दारू पितो. मग ती परत मला मारते. मग तुम्ही काय चुकले माझं? मी परत जातो, परत दारू पितो. मलाच सांगतोस. आणि मग हळूच येतो. हॅलो, काय तुम्ही? मी बोललो, अरे माझं काय झालं? माझं काय नाही चुकलं, तू मला का मारते? मग परत मी रागवतो आणि मी जातो दारू पितो. मला परत राग येतो. तू मला का मारलं? मी परत जातो. ऐका ना, अजून 12 मिनिटं काढा, एक पात्री, आम्ही जातो तिकडे. प्लीज, सगळी लोक खोळंबली आहेत. तुम्ही जागेवर बसा, जागेवर बसा प्लीज. मला इथे प्रशिक्षण चालू करायचं. जागेवर बसा. ओके, चल जाऊया आपण. अरे जा. हा ठीक आहे, बसा, शांत बसा, शांत बसा. हा, तर मंडळी, मी तुम्हाला आता प्रशिक्षण सांगतोय. सुरू करूया आपल्या प्रशिक्षणाला. कसं असतं की कधीतरी तुम्ही रस्त्याने, निर्जन रस्त्याने रात्री अपरात्री एकट्याने चालत असता, तेव्हा अचानक एक मिनिट, जरा साईडला लोक बघतायत, जरा साईडला. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका, हे चालूच राहणार. तर मंडळी, तुम्ही रस्त्याने चालत असताना अचानक एखादी व्यक्ती समोरून आली, तर त्यावेळी सगळं तुमचं ठीक आहे, पण मला सांगा, आपण असं चाललेलो असतो रस्त्यावर आणि अचानक आपल्याला हत्तीवरनं हल्ला झाला तर काय करायचं? तुम्ही स्वतःला राजे महाराजे समजता हत्तीवरनं मारामारी करायला? डायरेक्ट असं ट्रकच सांगून घातला. काय केलं? मग तुम्ही मरा. का भाऊ, तुझी लायकीच ती आहे. आणि मग कुठला ट्रक आहे हा? कुठला ट्रक असतो असा? जरा शांत बसा, मी काहीतरी समजवतो ना इथे. शांत बसायला. तर मंडळी, असा एखाद्याने आपल्यावर हल्ला केला की त्याच्यावर प्रतिहल्ला कसा करायचा ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. बघा, तुम्हाला वेगळं माहितीये, मी वेगळं सांगतोय. हे नका करू, मला वेगळं प्रशिक्षण द्यायचं. तुम्ही काम करा, तुम्ही आता करा. ऐका ना माझं, हे तुम्ही वेगळं, तुम्हाला नाही जमणार. हे तुम्ही आमचं सोडून येतं ना? ठीक आहे, दाखवा. हा, मी आता रस्त्याने येतो, दाखवा मला. हा, मी आलो आणि हा तुमच्यावर आता हल्ला केला. ऐका, सर, काय झालं सर? हे कोण आहेत दोघं? हे कोण आहेत दोघं इथे येते? कोण आहेत दोघं? सर, मला एक मिनिट, मला ना आत्ताच यांच्याबद्दल कळलं सर. हे बेवडेना एरियात असे कुठेही फिरतात आणि कोणालाही त्रास देतात सर. हे मला त्यांना आधी समजा. मी समजवतो सर, तुम्ही शांत बसा, मी समजवतो. ऐका ना दादा, हे चप्पल देतो मी. ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही इथे बसा कोपऱ्यात, इथे बसा. पण काय, सरांना त्रास देऊ नका. ते डेमो देत आहेत ना, त्यांना त्रास होतोय. इथे शांतपणे बसा ना, काही प्रॉब्लेम नाही. सर, आम्ही बसतो, आमचा काय प्रॉब्लेम नाही. आम्ही उलट त्यांना मदतच करायला आलो. आम्ही ते शांत बसतो. हो, बसा. तुम्ही मला फक्त 500 रुपये द्या. मी कधी देऊ पैसे? तू भुक्कड आहे ना, पैसे देत ना. मग मला भुक्कड बोलतोय. जाऊ द्या, मला सर बोलतोय. मी बोलतो सर, तुम्ही
बसा सर, मी बोलतो ना सर. ऐका ऐका तुम्ही इथे शांत बसा, त्रास देऊ नका सरांना. मग 400 तरी द्या ना. नाही पैसे देऊ शकत दादा. 300 तरी द्या. पैसे का द्यायचे मी? पावणे ऐका, 300. नाही पैसे ऐका असं नाही काय खिशात नाहीये. ऐका मी बोलतो, ऐका सरांशी मी बोलतो. 2 मिनिटं ऐका. काय करताय हो? थांबा ऐका. नाही दादा जे काय असेल ऐका. तुम्ही इथे आहे ना, इथे दादा इथे तुम्ही 1 मिनिट ऐका. मी बोलतो, शांत बसा. इथे शांत उभे राहा. ऐका हे बघा, तुम्ही रिस्पॉन्सिबल नागरिक आहात की नाही? हो, आम्ही जागतिक नागरिक आहोत. तेच आहे, आहात ना तुम्ही? आता एक काम करा, दोघांनी एकत्र जायचं नाही, एकेकाने जायचं तिकडे. बडबडतोस हे बने, एकेकाने जायचं काय? गोंधळ घालतात ते लोक इथे. हो सर, ते एकत्र आले की गोंधळ घालतात ना. एकटे आले की गोंधळ नाही घालणार सर, बघा करून. गोंधळ तू घालतोय. मी काय गोंधळ घातलं सर? आता आलेत व्हॉलेंटियर म्हणून तर करूया ना. ऐका हो दादा, तुम्ही तुमच्या ठरवा कोण येणार ते आणि आम्हाला कळवा. ठीक आहे? ठीक आहे. अरे तू बस, मी जातो. तुम्ही केलेलं आहे. हा, तर मी आता तुम्हाला डेमो दाखवतो. तुमच्यावर एखाद्याने मागून हल्ला केला की काय करायचं ते बघा आता. हा बने शो. येस सर. हा, आता हे मी मागून चाललोय, आम्ही चाललोय. बने बने कॅच. सी पहिली स्टेप आहे ही, मग आहे तुमची ही, आणि तिसरी आहे ही. क्लिअर? 1 2 and 3. ओके करूया. हा, तुम्ही चालत या, मी तुम्हाला मागून पकडेल. डन. रेडी? क्लिअर. शूट करतो सर मी. तुम्ही शूट करा, आपल्याला सोशल मीडियावर टाकायचं. चला या, कमॉन या, चालत या. अरे काय ती चाल या. हा या. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे मी तुम्हाला पकडलंय. यस, कमॉन. फर्स्ट स्टेप लवकर लवकर. फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप करा लवकर. फर्स्ट स्टेप करा लवकर. हो दादा सोडा सोडा सोडा. मारू नका मारू नका. ऐका बरं, तुझ्या आईला चष्मा दे ना. चष्मा दे. सर सॉरी सर सॉरी सर, यावरती सर. या तुमच्या सर मारू नका सर, मारू नका सर. वैतागलेत खूप. प्लीज कोऑपरेट करा. 500 रुपयाचे शोध. नाही पैसे देऊ शकत. नाही नाही पण तुला आधी कान फडवला पाहिजे. तुला दरवेळेचं तुझा शिबिर ठेवताना ना पूर्ण चौकशी करत जा. मी काय ते इथे नाही आले पाहिजे. दोघे आधीच सांगतो. नाही प्रेक्षको एक्स्ट्रीमली सॉरी. हा गोंधळ तुमच्या एरियातल्या ह्या 2 बेवड्यांनी घातला. बेवडा कुणाला बोलतो? तुला बोलतो. हा मग ठीक आहे. तर कुठे गेला बने? हा सॉरी. हा, तर मंडळी, मी तुम्हाला आता ऍक्च्युअल डेमो दाखवतो काय करायचं आहे. त्यासाठी माझ्यासोबत एक व्हॉलेंटियर आहे. मला फक्त तुमच्यामधली एक लेडी व्हॉलेंटियर हवी आहे. कोण येईल इथे? अय्याकडे ईश्वर. घालून डोक्यात. या इकडे. भिकारा एवढा जड उचललास कसा इकडे? हो इकडे. हातात माझ्या जादू. मला नाही जायचं प्रशिक्षणात. सर थांबा ना सर, जाऊ नका सर. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका स्टडी सर्कलमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. हे काय आहे? हे खूप कठीण आहे. ओंकार, मला सांग ना, हे काय आहे? मला प्लीज सांग ना. राहुल सांग ना काय आहे. शिवाली, प्लीज डोंट डिस्टर्ब मी प्लीज. आज कॅरेक्टर आहे. चला पुढे चला. मला सांग ना, काहीतरी समजून नाही येतलं. मला काहीच कळत नाहीये राहुल. शिवाली, तुला समजवण्यात माझा वेळ गेला तर कसं होईल मला सांग.
एक तर 4 महिने राहिलेत एक्झामला, तुला माहिती आहे ना? 4 महिने म्हणजे 120 दिवस. त्यात मी 6 तास झोपतो, 1 तास जेवतो, 1.5 मिनिटं आंघोळ करतो, अर्धा तास कॉलेजला येण्या जाण्यात जातो, 4 तासाचे लेक्चर्स म्हणजे 12 तास इथेच वाया जातात. म्हणजे उरतात किती? 12 तास. म्हणजे फक्त 2 महिने उरलेत. आणि आता 1 महिना 29 दिवस 23 तास आणि 58.5 मिनिटं उरली आहेत. कारण 1.5 मिनिटं तू माझा वाया घालवलायस. थांब जरा. मला ना कधी कधी वाटतं ना की मी शिवाली परत नकोच असायला हवे होते. मी ना शिवाली बसायला हवे होते. नाही तर शिवाली राऊत असते तर मज्जा आली असती ना. का काय तुझ्या मागे माझा नंबर लागला असता आणि मग जुगाड लावू शकतो बरं मी. मला नवरा बनवून घे, शोभीन मी. नाही. अरे नाही, चेहऱ्यावर जाऊन नको. शेतात करपलेला चेहरा आहे तो, बाकी काही स्किन एकदम टच आहे आपली. काय खाता काय तुम्ही? अन्न. अच्छा. तो ओंकार डाऊट कोण आहे इकडं? ओंकार डाऊट नाहीये, मी ओंकार राऊत आहे. अभि तो झेरॉक्स वाला तर म्हणे कायम प्रश्न विचारतो, त्याच्यामुळे त्याला डाऊटफुल म्हणता म्हणे. मी डाऊट विचारतो कारण मला शंका येतात. आणि शंका येतात कारण मी क्युरियस माइंडचा आहे. कळलं का? तुम्ही कोण? मी केटी पाटील. केटी पाटील? अरे म्हणजे माझं नाव हेमंत पाटील आहे. अच्छा, केट्या लागतात म्हणून तुम्हाला केटी पाटील म्हणतात का? जास्त हुशारी आली ना की असे 5 विनोद करतो माणूस. खरं सांगतो, काहीच कामाचा नाही. अरे ते आपले चमन सर नाही का, ते का म्हणले का बाबा त्या ओंकार राऊतकडे जाय आणि शिक. हा, तो हुशार आहे म्हणे पोऱ्या. अरे ते प्रत्येकाला असं ग्रुपमध्ये ते गळ्यात टांगेल नाही का एक पोऱ्या. हा, ऍक्च्युली कसं केलंय सरांनी की एका हुशार विद्यार्थी बरोबर 2 ॲव्हरेज स्टुडंट दिलेत, म्हणजे त्यांच्या संगतीत आपण पण शिकू. हो का? बाप रे बाप, पायथागोरस. अरे ही होती ते ठीक होतं, ह्यांना पाठवलास तू माझ्या बरोबर. तुम्हाला मी कधी बघितलं पण नाही कॉलेजमध्ये. अबे मी कॉलेजमध्ये नाही येत. शिवाली का नाव तुझं? नीट सांग ना, शिवाली आहे म्हणून. शिवाली आहे. तुला जर मला भेटणं असेल ना तर तू कॅन्टीन मध्ये याच. अन्नाच्या कॅन्टीन मधून असं सरळ घुसलं, डाव्या हाताला वळलं की खिडकीच्या खाली जो टेबल आहे ना, तरी आपलं बुकिंग आहे 1 नंबरला. मग अरे तुला माहित नाही, हे असं माचीसची काडी उडायसन गल्लासात टाकायचा रेकॉर्ड आहे आपला. एक मिनिट, म्हणजे मागच्या वेळेस कॅन्टीनला आग लागली होती ती? नेम चुकला ना माया, नेमका नेम चुकला यार. पण तुला माहिती का, 15 लाखाचं इंटेरियर बनाय दिला आपण ना त्याला. 15 लाखाचं इंटेरियर? अरे मग तुला माहित नाही? अरे आपला जो टेबल आहे ना तो, त्याच्या आजूबाजूचा एरिया आणि त्याचा गल्ला अख्खा संगमरवरी बनवला ना. 15 लाखाचं इंटेरियर बनवलं स्वखर्चाने. 40 एकर जमीन आपले. 40 एकर? बम खेळच्या खेळ. मी जेव्हा येतो ना तेव्हा वेगळ्या गाडीने येतो, मला घ्यायला कोणती दुसरी गाडी येते आणखी. लय गाड्या आपल्याकडे, बम गाड्या. म्हणजे तुम्हाला न्यायला आणि घ्यायला 2 वेगळ्या गाड्या येतात? हा मग. अरे माझ्याकडे एवढ्या गाड्या काय सांगू तुला बाय. एवढ्या गाड्या? अरे याद नाही एवढ्या गाड्या. अहो एवढे श्रीमंत आहात तर घरी बसा ना, कॉलेजला कशाला येत आहे? बापासाठी. तो म्हणला का फक्त डिग्री घे. हा, मग लगेच लग्न करतो तेव्हा, मग तुझ्या बायकोच्या नावावर शोरूम उघडीन आणि मग काय आपल्या नावावर तसे 4 बार आणि 4 वाईन शॉप आहे. बरं, चाय वडा खाता का कोणी? मी चाय आणि वडा पण चालेल. चालेल. मी फक्त चहा घेईन, माझ्याकडे 16 रुपये आहेत. अरे डाऊटफुल. काय टेन्शन घेतो. अबे मी ना आवाज दिला ना तो कॅन्टीनवाला असा पयतच येतो. चंद्या, अबे 3 चहा घे गरम, 3 वडे घे. मिरची खाशील? हा, 1 मीठ मारीसन, मिरचीची प्लेट घे बाईसाठी. आण रे, जल्दी आण रे. ऍक्च्युली माझ्याकडे पण ना ड्रायव्हिंग लायसन्स आहे. हा, आणि पासपोर्ट काय येत्या काही दिवसात काढता येईलच ना. ए ओवल केसांची, तुला कशाला पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे? गप्प बस तिकडे, ली. नाही, कसं आहे राऊत, आता आमच्याकडे खूप गाड्या आहेत ना, तर पुढे इन फ्युचर मी गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं तर ड्रायव्हिंग लायसन्स लागेल ना दाखवायला. तुमच्याकडे? माझ्याकडे. एक काम कर थांब जरा. इकडे ठेव, मॅडमच्या समोर ठेव. मॅडमच्या समोर ठेव. ते बॅग बाजूला कर. मॅडमच्या समोर ठेव, मॅडमच्या समोर. आणि बिलात लिहून घेतो. आपली डायरी वापरायची. वडे तेलकट आहेत ना लईच? तेलकट आहे? 2 मिनिटं थांब. माझी डिक्शनरी का पाडली तुम्ही? माझी डिक्शनरी का पाडली तुम्ही? अरे धीरे धीरे मरशील ना, थांब ना जरासा. माझी डिक्शनरी का पाडली? तू होती. हे घे 200 रुपये नवीन घेऊन घेतो. नवीन घेईन पण ही डिक्शनरी का पाडली? अरे पेपर नॅपकिन पाहिजे होता मला.
टिश्यू पेपर वापरा ना मग माझी डिक्शनरी. नाही ना रे, टिश्यू पेपर एक काढायला गेलं की 4-5 निघतात. हे कसं आपलं एक पायाचं लगेच आपली अशी एक फाल, म्हणजे कसं हात पुसायला कामात येतं, घाम पुसायला कामात येतं, काही क्वालिटी भारी असते मग डिक्शनरी. इक्वल टू MC स्क्वेअर रे प्लस बी होल स्क्वेअर. तुला ज्ञान आहे ते ज्ञान आहे, हे ज्ञान आहे ते तेलकट होतंय, खराब होतंय, खराब करतोयस तू. खायची पडेल बाईले, तुला का ज्ञान सुचतंय बे? सोड. हो हो, ऍक्च्युली आमच्याकडे खूप पैसे आहेत ना, आणि तुला 200 रुपये दिले तर नवीन डिक्शनरी घे ना तू. तुझ्याकडून कुठून आले खूप पैसे? मी ठरवलं ना तर माझ्याकडे येऊ शकतात खूप पैसे. हो ना हेमुडी? तू फक्त आहे ना अशी महिनेवानी बोलत राह. शपथ सांगतो तुले, 2-3 मिनिटात आहे ना 2-3 एकर नावावर करून टाकेन मी तुला. लग्न करते का माझ्याशी? शिवाली मी तुला शिकवतो, इथे बस तू. हा, मी तुला सगळं सांगतो. माझ्याकडे गेल्या 5 वर्षाचे आन्सर पेपर्स पण आहेत, त्याचा तू अभ्यास कर, तू पास होशील. राऊत हे बघ, तुझा एक सेकंद महत्वाचा आहे. माझ्यासाठी वाया नको घालवूस. मी ऍडजस्ट करीन ना, तू विसरू नकोस. मी ऍडजस्ट करीन, तुला सगळं शिकवीन मी. ये बस. राऊत, अरे हे बस तू बाबा बस. हे बघ राऊत, तू खूप हुशार आहेस माहितीये मला, आणि तुला कोणीतरी हुशार मुलगी मिळेल. तू तिला शिकवत बस ना. मी बाबा ढ आहे रे, 1 नंबरची ढ आहे. आणि हे सुद्धा ढ आहेत, आणि त्यातल्या त्यात पैसेवाले सुद्धा आहेत. मी ऍडजस्ट होईल ह्यांच्या बरोबर कसं तरी. तू नको टेन्शन घेऊ. बेबी, तू खूप अभ्यास कर, खूप शिक, मोठा हो. 1 मिनिट हेमुडी, अरे बापरे, आपण इंजिनियर कॉलेज काढू शकतो का असं, म्हणजे स्वतःच? अरे 5व्या मिनिटाला इंजिनिअरिंग कॉलेज मी काढीन, काय विषय का? मी चेअरमन. बस 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 बस. तू प्रिन्सिपल, याला CHB प्रोफेसर म्हणून लावून. अरे बापरे, वा, तुझी नोकरी फिक्स झाली. आणि हे बघ, आमच्याकडे तू इंटरव्ह्यूला आलास तर आम्ही तुला नाही म्हणू ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नकोस. कळलं? प्लीज अभ्यास कर. ओके, टेक केअर. हेमुडी, आपण पिक्चर टाकायला जाऊया का? म्हणजे मला अभ्यास करून करून ना कंटाळा आलाय लिटरली. नाही चाल ना, तुला केळीच्या बगीच्यात पिक्चरात लावतो मी आता. केळीच्या बगीच्यात? हा, मग डायरेक्ट स्क्रीनच लावतो ना, मोठीवाले स्क्रीन लावणार. त्याच्यानंतर कारखाने, संस्था सगळं फिरवतो तुला. चाल तू. चालेल. चाल, तू तयारी कर फटक्यात. चला. हा, चल झालं. चला. डाऊटफुल, एन्जॉय युअर स्टडी वर्क. डाऊटफुल नाहीये ते, राऊटफुल आहे. तुला धावतो मी, काय टेन्शन नको घेऊ तू. मूर्ख भोगीती राजवैभवा, पंडित फिरती दारोदारी. ठीक आहे, जॉब तर लागेल, अभ्यास करतो. हेमंत, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची भाषा, म्हणजे तुम्ही खरंच ते खूप वर्ष कॉलेजमध्ये असणारे स्टुडंट्स असतात तसे शोभलात. खूप मजा आली तुम्हाला बघून. कॉलेजचे दिवस आठवले आणि काही महाभाग सुद्धा आठवले. परफॉर्मन्स मजा आली. सही, काय म्हणशील? मस्त होता परफॉर्मन्स. हेमंत, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची भाषा, म्हणजे तुम्ही खरंच ते खूप वर्ष कॉलेजमध्ये असणारे स्टुडंट्स असतात तसे शोभलात. खूप मजा आली तुम्हाला बघून. कॉलेजचे दिवस आठवले आणि काही महाभाग सुद्धा आठवले. शिवा, अभ्यास न आवडणारी आणि पैसे आवडणारी मुलगी तू खूप छान साकारलीस. राऊत, आज बॅटिंग केली आहे तुम्ही, खूप अभिनंदन तुमचं. आणि आम्ही खूप एंटरटेन झालो. थँक्यू सो मच. प्रसादा, छान. हेमंत, छान रंगवलंस कॅरेक्टर, मजा आली. शिवाली, इतकी बावळट दिसतेस तू, पण ते कॅरेक्टरला इतकं परफेक्ट जात होतं. ओमकार, व्हेरी नाईस. म्हणजे एका साईडनी निगेटिव्हिटीचा इतका मारा होत असताना आपण पॉझिटिव्ह राहून परफॉर्म करत राहायचं. निगेटिव्हिटीचा म्हणजे परफॉर्मन्स व्हायचं म्हणतो. हे खूप अवघड असतं, पण ते तू उत्तम निभावलंस. पण फायनली
पैशाने केलेली गुंतवणूक ही तुम्हाला कायम व्याज देतेच असं नाही, पण शिक्षणात केलेली गुंतवणूक ही कायम सर्वोत्तमच व्याज देते. सो शिक्षणाचं महत्त्व आपण टाळूच शकत नाही. चांगला विषय होता, चांगल्या पद्धतीने मांडला, मजा आली. थँक्यू सो मच. थांबा आधी ठरवा. ठरवा आधी. सुबह 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 रात 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 सुबह 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 रात 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 24/7 I think of you 24/7 I think of you 24/7 I think of you 24/7 I think of you. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा फेरफटका मारूया विनोदाच्या गावात आणि लुटूया हास्याचा मनमुराद आनंद. आणि या गावाचं नाव तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा सम्राट. मंडळी, रडगाणं हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. याचा प्रत्यक्ष अनुभव द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला आलेला आहे विनोदाच्या कुळात जन्माला आलेल्या टवाळ आणि मस्तीखोर पोरापोरांचं कुटुंब, ज्या कुटुंबाचं नाव तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा सम्राट. मंडळी, आपल्या कुळाचा टेंभा मिरवीत रोज नवीन नवीन मस्तीखोर कॉमेडी करणारी सगळी पोरं पोरी इथे जमलेली आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ह्यांच्या मजा मस्तीला आणखी प्रोत्साहन देत कुटुंबातलं वातावरण हास्य विनोदानं दणाणून सोडण्यासाठी सज्ज आहेत कुटुंब प्रमुख अर्थात दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. आणि मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणी म्हणून सहभागी होणार आहे गोड आणि दिलखुलास दाद देणारी हास्य अप्सरा, अर्थात तुम्हा आम्हा सर्वांची आवडती लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. तुझं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. इथे येऊन कसं वाटतंय? मी खूप एक्सायटेड आहे. मी जेन्युइनली या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र इतकीच खूप मोठी फॅन आहे. संपूर्ण लॉकडाऊन पहिला असेल, दुसरा असेल, पॅन्डेमिकमध्ये 2 वर्ष केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आयुष्य हे नॉर्मल असू शकतं, पुन्हा नॉर्मलवर येईल हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि आमच्या घरात देखील तुमच्यामुळे ही आशा होती. तुम्ही खेळवून ठेवलं सगळ्यांना, आनंद दिला भरपूर अशा अवघड सिच्युएशनमध्ये सुद्धा, आणि तो एरवीसुद्धा देता. पण त्या खास या 2 वर्षातल्या तुमच्या या प्रवासाबद्दल आणि प्रयत्नांबद्दल खूप मनापासून कौतुक वाटतं. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, आणि मी खूप उत्सुक आहे बसून हा शो बघण्यासाठी. थँक्यू थँक्यू. इट्स आवर प्लेजर. तुला मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू थँक्यू. मंडळी, एका गेम शो मध्ये सहभागी होणार आहे पिता पुत्राची जोडी, आणि हा गेम शो खेळायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. नमस्कार मंडळी. मी शिवाली परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही रसिक प्रेक्षकांनी अल्पावधीतच डोक्यावर उचलून धरलेल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जुळवूया अतूट नाती, को पॉवर
पॉवर्ड बाय वनिता खरात केक शॉप. नॉट फॉर सेल, कारण आम्हीच बनवतो, आम्हीच फस्त करतो. तर मंडळी, आपल्या या कार्यक्रमात असे वेगवेगळे मान्यवर सेलिब्रिटीज आणि त्यांचे जवळचे नातेवाईक आपल्याला भेट द्यायला येतच असतात. तर आज सुद्धा एक सेलिब्रिटी गेस्ट आपल्याला भेटायला येणार आहे आणि आपण त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारणार आहोत, वेगवेगळे खेळ खेळणार आहोत. तर आज आपल्याला भेटायला येणार आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलंय, संपूर्ण जगाला हसवलंय, असे महाराष्ट्राची हास्य जत्राचे हास्य महारथी समीर चौगुले आणि त्यांचे वडील श्री मनोहर चौगुले. स्वागत करूया. नमस्कार नमस्कार रसिक हो. हे जुळल्या अतूट नाती हे चुकीचं वाटत नाहीये का तुम्हाला? जुळली अतूट नाती असं पाहिजे. ह्या नाती म्हणजे कशा नातवंड वगैरे असं ती नाती वाटतात. ऍक्च्युली ते आमचे चॅनल हेड आहेत अरुण कदम, त्यांनी लिहिलंय सर ते. अरुण कदम चॅनल हेड. अरे बापरे, मग काही याच्यावर बोलूच शकत नाही मी. ऍक्च्युली स्पीकिंग हे खूपच चांगलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. वी कॅन कंटिन्यू. स्वागत आहे तुमचं बाबा. स्वागत आहे तुमचं समीरजी. नमस्कार नमस्कार. म्हणजे स्वागत तर होणारच. बाबा जरा टोन जरा खालचा लावा. आम्ही स्टुडिओत आहोत, मी घरी पण सांगितलेलं आहे. मंडळी, समीर चौगुले म्हणजे यांनी संपूर्ण जगाला वेड लावलंय. समीर चौगुले हास्याचा महामेरू. समीर चौगुले म्हणजे विनोदाचा बाप माणूस. समीर चौगुले. बाबा हसू नका बाबा. सांग ना ती कशी बोलते. अरे पण ती कुठला हा हास्याचा महामेरू? 5 फूट 4 इंचाचा हास्याचा महामेरू. हे हास्याचं टेंगुळ आहे, टेंगुळ. हा कुठला विनोदाचा बाप? ह्याला अजून लग्न होत नाही, बाप कुठून होणार? ह्याची आई आहे ना, आई तिनं इथं पापड तळायची, पापड कढईत पापड तळायची. गरम गरम पापड घ्यायचा आणि पूर्ण घरात फिरायचा. माझ्या हातात पापडा, मी बघा नागडा. बाबा हे काय सांगते? गरम पापडाचं तेल ना अंगावर पडलं की नाचायचा. ते तेल कुठे पडलं ते सांगितलं ना बाबा. आय टेल यू, बाबांचं सेन्स अमेझिंग आहे. ऍब्सोल्युटली म्हणजे ऍक्च्युली बाबा खूप गोड. ही इज व्हेरी क्यूट ऍक्च्युली. वा बाबा. काय व्हॉट्सअप नंबर काय? नाही ही जस्ट किडिंग. जस्ट किडिंग. हा, त्यांच्यात खूप किडिंग आहेत. जस्ट बाबा. तर समीरजी, आपण आपल्या पहिल्या राऊंड कडे वळूया. हो येस. आता पहिलाच राऊंड असल्या कारणाने जनरल नॉलेजचे एक क्वेश्चन विचारलं जाणार मला. हरला काय नाही, हरला काय ह्याचं जनरल नॉलेज नाही, ह्याचं नॉलेजच जनरल आहे. आता काय नाही, हरला बाबा खरंच म्हणजे बाबा खूप गोड गोड. हा, तर तुम्हाला एक उत्तर देऊ दे. जनरल नॉलेजचा प्रश्न. येस. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलात तर तुम्हाला मिळणार आहे एक गिफ्ट हॅम्पर. तर प्रश्न असा आहे, पेंचचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आय रिपीट, पेंचचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ओके, पेंचचे पेंच म्हणाला तुम्ही? ओके. पेंचचे अभयारण्य ना? हो या पेन नाही ना, म्हणजे महाराष्ट्रात ते पेंच म्हणजे म्हटलं मी. अभयारण्य. आपण 20 मिनिटं हेच करत राहणार. पेंचचं नाही अभयारण्य याच्यात 20 मिनिटं. चेहऱ्यावर दाखवतो की सगळं येतंय, आतमध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं. अरे बापरे. तिकडे हास्य जत्रेत लोकांना वाटतं समोरचा आटीत चुकलाय, चुकलेला हा असतो. दाखवत नाही चेहऱ्यावर, हा चुकतो. आपल्या ज्या आठवणी असतात त्या अशाच. माहिती तुला? सांग. गप्पा बसाल का जरा? कसं बसायला? शांत थांबा ना जरा. तुम्ही थांबा ना. 2 वर्ष थांबतो, तुला येणार आहे उत्तर? मला येणार आहे उत्तर. आहे तुम्हाला येतं तर तुम्ही द्या. मी कशाला देऊ?
माझी 4 वर्ष राहिली. आपला इन्शुरन्स झाला की आपलं झालं सगळं. राम 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 झालं जमलं. मी कशाला उत्तर देऊ? तू आहेस ना, तू आहेस हास्याचा महामेरू, विनोदाचा बाप. मी विनोदाच्या बापाचा बाप. मी कशाला देऊ? तुम्ही द्या उत्तर. मला देऊ दे उत्तर. उत्तर दे. समीरजी म्हणजे तुमचं मैत्रीचं नातं जास्त ऍक्च्युली. बाप म्हणजे वडील आणि मुलाचं नातं दिसलं पाहिजे. मी उत्तर देतो. पेनचं अभयारण्य प्लीज मध्य प्रदेशमध्ये. कन्फर्म आहे? एक मिनिट. कन्फर्म आहे. पेनचं अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये. हो मध्य प्रदेशमध्ये. हा. ए बाबा मी पाया पडतो, नीट विचार करून उत्तर दे. मला बाहेर तोंड दाखवायचंय. उद्या गेलो रस्त्याने चालत असलो तर लोक बोलतील, ए तो बघा पेनचं अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये असं चुकीचं उत्तर देणारा मुलाचा बाप चाललाय तो बघा. एवढ्या कोणी बोलत नाही. एवढ्या कोणी बोलतं तो बघा पेनचं अभयारण्य चुकीचं उत्तर देणारा मुलाचा बापचा. एवढा कोणी बोलत नाही. काहीतरी अतिशोक्ती करू नका, सांगून ठेवते तुम्हाला. समीरजी प्लीज मगास म्हणजे पेनचं अभयारण्य कुठे प्लीज सांगा. थांबा जरा, आता अभयारण्य तिथे नाही आहे. एक मिनिट. पण ह्यांच्यामुळे कॉन्फिडन्स माझा लूज होतो. एक मिनिट. अरुणाचल प्रदेश घ्या. अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. हा हो. पेनचं अभयारण्य अरुणाचल प्रदेश. अरे मग कुठे सांगा ना तुम्ही. ह्याचं पण त्याच्यात पण कुठे सांगा मग तुम्ही. मी कशाला, माझी 4 वर्ष राहिली इन्शुरन्स आला. जय जय राम. मी कशाला सांगू. गेले 25 वर्ष हेच सांगताय. 4 वर्ष राहिली. हे घ्या तुम्ही. अरुणाचल प्रदेश घ्या. फायनल आहे समीरजी? हो फायनल आहे. तर रसिक हो, समीरजींचं उत्तर चुकलेलं आहे. पेंचचं अभयारण्य मध्य प्रदेश इथेच आहे. मी बोललो होतो ना तुला. अरे पण मी बोललो होतो ना मध्य प्रदेश म्हणून. तुला माहिती होतं मग बोलायचं ना कॉन्फिडेंटली. म्हणे पेंचचं अभयारण्य मध्य प्रदेश मध्ये बोलायचं. मी कशाला म्हण्या म्हणून तुम्हाला. मी बाबा म्हणेन ना. मी बोलतो तुला सम्या. अरे पण अरे ह्याचं मी काय करू यार. मी अरे तुम्ही वडील आहात ना माझे. तुम्ही सम्या म्हणू शकता. मी तुम्हाला मान्य नाही म्हणू शकत. माझ्यावर आईचे संस्कार आहेत, तुमच्यावर तुमच्या वडिलांचे संस्कार आहेत. आईचे संस्कार आहेत ना म्हणून हा अरुणाचल बोललाय. नाहीतर माझे संस्कार असते मध्य प्रदेश बोलला. हो मी मध्य प्रदेश. याच्या आईचं पण असं मला बोलायची मी भाकरी आणते आणि चपाती आणायची. मी शिरा आणते आणि उपमा आणायची. मला बोलली मी जुळे आणते आणि एकच आणला. अरे अरे हा का माणूस आहे. तुम्ही बसा सांगून येतो तुम्हाला. लेवल क्रॉस ओव्हर लिमिट. नेव्हर डू दॅट. सेलिब्रिटी ओव्हर हिअर. ओ गॉड. एव्हरीबडी नोज मी प्रॉपरली. 33 मार्क होते इंग्लिश मध्ये. मला विचारा. नका सांगू. तुम्ही हे करा. तर जुळवूया अतूट नाती या कार्यक्रमात रसिक हो आपण पुढे वळूयात. पुढच्या राऊंड कडे वळूयात. किती गोड. पुढच्या राऊंड कडे वळूयात. हरला. होऊ दे ना. सुरुवात नाही. हरला. बरं बाबा पुढचा राऊंड खूप इंटरेस्टिंग आहे. बरं पटकन. पुढचा राऊंड खूप इंटरेस्टिंग आहे. गेम शो आहे रसिक हो. गाढवाला शेपूट लावणे. लावा याला शेपूट. नॅशनल टेलिव्हिजनवर हे म्हणायचं नाही. अरे मी का आता इथे गाडा वाढणार मला लावायला शेपूट. एवढं बोल मी का बोललो. नाही म्हणजे खरंच समीरजी तुम्हाला जी विनोदाची जाण आहे ती कुठून आली आहे हे कळतंय. हे नको बाप माझ्या डोक्यावर बाबा. अरे बापरे. तर गेम असा आहे गाढवाला शेपूट लावणे. समीरजी आम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधणार आहोत. इथे गाढवाचं चित्र आणलं जाईल आणि तुम्ही त्याला शेपूट काढायची आहे. ओके. आणि या सगळ्यात तुमचे बाबा तुम्हाला सूचना देऊन मार्गदर्शन करा. गरजच नाहीये काय. या माणसाची गरजच नाही. एक मिनिट. मी याला का मार्गदर्शन करू. मी गाढवाला मार्गदर्शन करेन. बाबा याचं तुझं ढुंगण घेऊन जा. मी काय बोलणार. मी गाढवाला करेन. हे करू नका. सांगून ठेवतो बाबा लिमिट मध्ये राहा. मला मी बोलू शकत नाही इकडे. नाही तर बोललो असतो काय आहे ते घरी. मी गाढवाला सांग. पिऊन पडलेला असतो घरी. सांगू काय काढू काय. जुळवूया अतूट नाती या आपल्या कार्यक्रमात आपण गेम शो कडे वळूयात. प्लीज गाढवाचं चित्र आणणार आहे. गाढवाचं चित्र आणा. हे गाढवाचं चित्र आहे. समजली प्लीज इथे या प्लीज. सेम आहे. काय सेम आहे. सेमला 2 गोष्टी असतात काय आणि दोन्ही गोष्टी सेम होतात. ही गोष्ट आणि कुठली सेम आहे. मला हे बाय त्याच्या इथे पण असं इथे पण काहीतरी हे सेम आहे.
गाढवच आहे. अरे गाढवाचा मुलगा ना गाढव असतो. तुम्ही मोठा गाढव, मी छोटा गाढव आहे. समीरजी प्लीज इथे या. मी पट्टी बांधते तुमच्या डोळ्यावर. तेवढं साम्य, त्याला पण शेपूट नाही, ह्याला पण शेपूट नाही. अरे गप्पा बस, हे काय साम्य आहे? दोघांना शेपूट नाही. हे ना नाही बोलायला पाहिजे. ठीक आहे. खड्ड्यात गेले तुमचे जुळवे आतोटून. ठीक आहे समीरजी. फिरवायला तर तुम्ही प्लीज मार्गदर्शन. मी करणार, मी मार्गदर्शन करणार. शेपटी कशाने घे, जिभेने काढू. शेपटी कशी काढू? फिरवा आई, फिरवा तो याला. फिरवा जा ना, जा पुढे जा. नाही मारा का उधर? पुढे जा. बरं इकडे झाला. मारा जायचा. पुढे जा. एकटा काय बाबा, आपण इथे खेळायला नाही आलो. हा गेम आहे ना गाढवाला शेपूट काढणे, त्याच्यासाठी मार्गदर्शन. बरोबर, जा पुढे जा. इथे लेफ्टला जा, लेफ्टला. हा काढ, तोंडात काढ शेपूट. हा काढ तिकडे, तोंडात काढ शेपूट. अरे इकडे अरे इकडे काढ ना. तिकडे नाही खेळायचंय. अरे नाही खेळायचं मला. एक क्षण इकडे थांबा. वा खूप सुंदर परफॉर्म केलं. आम्हाला फारच आवडली ही पिता पुत्राची जोडी. बघूया आपल्या हास्यरसिकांचं यावर काय म्हणणं आहे. सोनाली. माझ्याही बाबांचं नाव मनोहर आहे, पण थँक गॉड ते असे नाही. देवा. समीर आणि प्रसाद, तुम्हाला दोघांना एकत्र बघायला जी मजा येते ना, त्यात म्हणजे बाप रे बाप ह्या लेवलचे तुमचे कॅरेक्टर्स होते. सो फारच धमाल आली. शिवाली, तुझा कॉन्फिडन्स या दोघांसमोर इतका चांगला टिकून राहिला आणि तू मस्त त्यांच्या दोघांबरोबर उभी राहिलीस. छान परफॉर्म केलंस आणि थँक्यू आम्हाला धमाल हसवल्याबद्दल. थँक्यू. खूप धन्यवाद. मंडळी, संसाराचा खेळ मांडण्यापूर्वी आणखी एक खेळ खेळायला आता इथे येणार आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि त्यांच्या या खेळात नेहमीप्रमाणेच राखीव गडी म्हणून सहभागी होणार आहे कोकण कोहिनूर ओंकार भोजने. वा वा वा, मजा आली यार. मजा आली म्हणजे काय? आता बरं वाटलं. ए पिना, काय कोल्ड्रिंक पी. हे नको रे. का? गौरव, तुला खरं सांगतो, काय तुला खूप लकी आहेस, भाग्यवान आहेस. तुला वनितासारखी इतकी छान सुगरण बायको मिळते. खरं जर मला तुमच्या दोघांसाठी खूप बरं वाटतंय. म्हणजे उद्या सकाळी तुमचं कोर्ट मॅरेज आहे. येस, मी स्वतः खूप हॅपी आहे. वा 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 वा. आणि मी पण खूप जास्त नशीबवान आहे की तुझ्यासारखा मित्र मला मिळालाय. बालवाडीपासून आतापर्यंत सोबत आहे आणि उद्या तू साक्षीदार म्हणून सोबत येतोयस. अजून काय पाहिजे आपल्याला यार? अरे म्हणजे क्या चाहिए अपने को? अरे पण ते पृथ्वी आणि रसिका वगैरे ते कधी येणार आहेत? हो, मी शिवा आणि रसिकाला फोन केला होता. त्या डायरेक्ट बँड्रा कोर्टात येणार आहेत उद्या. बाकीची मंडळी पण पाहिजे होती सगळे यार. हो, पण मला ना खूप भीती पण वाटते आणि खूप एक्साइटमेंट पण आहे. आपण ना काहीतरी करूया ना. काहीतरी करूया म्हणजे असं काहीतरी माहोल बनवूया ना. कोणच ना, आपण तिघेच आहे. उद्या सगळे आपलं लग्न आहे, तर आज कुणीच झोपणार नाही. आज आपण मजा करूया. नाही अरे, सकाळी आपलं धावपळ आहे ना, आपण आराम करूया. मग सकाळी आपल्याला खूप गडबड आहे. अरे बाबू, आपण करू ना, सकाळी सगळं होईल ना. आज रात्री मजा करूया ना. हे बघ यार, आजच्या दिवसच मला काय गप्पा गोष्टी करायला मिळतील, नंतर काहीच मला ओरडणार आहे. कुठं चालला तेच होणार आहे. जसं काय ऐकणारच आहेस तू. आता म्हणता गेली तसं आहे ग. चला दमशेराज. गौऱ्या, डमशेराज मध्ये अभिनय करावा लागतो. तो येतो का आपल्याला? ते ट्रूथ की डेअर खेळूया ना, ते आपण. चालेल, ट्रूथ की डेअर. येस. अरे नाही, हे सगळे ते कॉलेजच्या जमान्याचे खेळ आहेत रे, मला आठवत सुद्धा नाही. सोपा गेम आहे. बॉटल फिरवायची, ज्याच्या दिशेने येईल त्याला 2 ऑप्शन, ट्रूथ ऑर डेअर. ट्रूथ सांगितलं तर खरं सांगायचं आणि डेअर बोललं तर समोरचं जे सांगेल ना ते करून दाखवायचं. इतकं सिंपल आहे यार. समोरचं जे सांगेल ते. तुला गच्चीवरून उडी मारा सांगत नाहीये. डोंट वरी, रिलॅक्स एकदम. रिलॅक्स. ओके, येस. काय गाणं होतं यार. एक नंबर. सुरू. आज की रात अपने शादी के नाम. ओ वनी.
माझ्याकडे कमाल यार. म्हणजे काय? ट्रूथ की डेअर? ट्रूथ. ओके ओके ट्रूथ आहे. बरं, कॉलेजला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणींनी ओंक्याचं काय नाव ठेवलं होतं? अरे बरंच काय काय बोलायचं रे मला. अरे नाही बाबा, यांचं वेगळं आहे. ऐक ना, सांग ना. नाही अरे ते कॉलेजमध्ये म्हणायचो आता नाही. बघ आपण खेळतो की नाही. अरे सांग नाव काय होतं? एवढं काय? नाही नको सांग बोले सांग. बघ तो बोलतोय ना, सांग मग. ओंक्या कमाल नाव होतं. ते होतच. नाही तुझ्या लोकांनी जे नाव ठेवलं ते कमाल होतं. हा चिपळूणचा मॅकमोहन. सॉरी. अरे थांब. काय मी नाही मी नव्हते म्हणत, मैत्रिणी म्हणायच्या, मी नाही म्हणाले. पण मला हा गेम जाम आवडतो म्हणून म्हटलं आपण खेळूया. फिरो. रात ऐसे निकल जाएंगे ना. आता ओ परत वनी. बोल वनी, ट्रूथ की डेअर? नाही तू काही विचारतोस. डेअर. बर डेअर. क्या तू विचार. चल. मी नाही रे, मला आता खेळ लक्षात आलाय, म्हणजे मी लगेच कसं अरे सांगू? विचार सांग ना, काहीतरी डेअरिंग करायला सांग तिला. सोपं आहे. विचार. सांग. डेअरिंगचं. हा वने, गौऱ्याच्या कानाखाली सॉरी. कानाखाली. एक मिनिट, त्याला वाक्य पूर्ण तर करू दे. नाही त्यांनी सांगितलं म्हणून मारलं. तू कशाला सांगितलं रे मारायला? नाही गौऱ्या यार, सॉरी. मला ना फक्त बघायचं होतं की बायको आपल्या नवऱ्याला मारू शकते का. तिने सहज टेकवली रे. बाबा यार वने, डेअरिंग सही आहे. नाही पण तुला बघायचं होतं म्हणून मला पाप करायला सांगितलं. नाही सॉरी. अरे गेम आहे म्हणून आपण म्हटलं बघूया कसं खेळतोय. गौऱ्या बरं आहे. ओके ओके ओके. यार चलता है इतना तो. गेम आहे. चलता है. मजा आहे यार. ट्रूथ की डेअर? हा डेअर. डेअर. ओके. मगाशी मला पाप करायला सांगितलं होतं. आता तू गौरवच्या काना. सॉरी. बापरे थकलो, आता आपण झोपूया. नाही ठीक आहे ना, एकदा फिरूया. नाही चल, आता खरी मजा यायला लागली गौऱ्या. परत याला काय अर्थ आहे? अरे चल ना, आता झालं ना. चल. तरी पण मी ही बात तुझी आहे ना. अच्छा ठीक आहे. ट्रूथ की डेअर? ट्रूथ. ओके. मी विचारते. विचार. ओंक्या, कॉलेजमध्ये तुझी पहिली क्रश कोण होती? चल सांग. येणार रे, झोपूया आपण. अरे सांग ना. नको ओंक्या हे नाही रे, नाही. अरे झोपायचं काय? येणार रे, हे नाही मला सांगता येणार यार. अरे बोल ना यार. सांग ना ओंक्या, कॉलेज संपून किती वर्ष झाली सांग ना. मग बोल बिंदास. काय प्रश्न काय? कॉलेजमध्ये तुझी पहिली क्रश कोण होती? हा सांग रे, आपण तिघे तर बोल बिंदास. सांग ना. वनी. काय बोला तू? म्हणजे मला बोलायचं नव्हतं. मी काय बोलू? सॉरी, बोलायचं नव्हतं. पण नाही. पण ठीक आहे, दुसरं नाव घ्यायचं नाही यार. वनीचं नाव उद्या सगळ्यांचं लग्न होणार आहे असं नाही बोललं पाहिजे. नाही पण खरं बोलायचं बोलत म्हणून मी खरं बोललो. नाही पण ओंक्या बघ, नाही खरं सांगतो मी. वने, माझं तेव्हाही प्रेम होतं, आजही आहे आणि कायम असतं. खरं सांगतो मी. चला झोप म्हणजे बाप रे बाप. थांब ना यार. थांब ना, बोलू दे ना, आता बोलतोय ना मी. नाही अरे म्हणजे वरी डोळे दुखा लागले तर झोप. हे बघ गौऱ्या, माझं जरी तिच्यावर प्रेम होतं आहे आणि असेल तरी मी तुमच्या मध्ये कधी आलो नाही, प्रामाणिकपणे. है ना, म्हणजे ठरवलं असतं तर मी तिला पळवून नेलं असतं. काय बोलतो यार? पण मी नाही केलं तसं, कारण माझं प्रेम खरं होतं, खरं आहे. मोहब्बत थी इसीलिए जाने दिया, वरना जिद होती तो वनी मेरे बाहों में होती. चल आता बस झालं. हा काय ना ओंक्या, सकाळी तुला यायचं आहे, परत तिकडनं ऑफिसला जायचं आहे. जा बाबा घरी जा, आम्हाला पण झोपू दे. झोप, आता ऍसिडिटी वाढेल तुझी. जा झोप. जा. अरे गौऱ्यात, आता इतक्या रात्री कुठे जाणार तो? फिटनेस बघ कसला आहे, धावत तरी गेला तर घरी पोहोचेल. एवढ्या रात्री? आणि बस झाला आता. तुला झोप आली आहे ना, तू जाऊन झोप. अगं पण आम्ही दोघं खेळू. दोघं म्हणजे?
मी पण खेळणार. मी पण खेळणार. मग मी पण खेळणार. चला फिरू का? फिरू. बॉटल इकडे भिकाऱ्यांनो, इकडे बघा. फिरू तरी दे, फिरू तरी दे. डायरेक्ट ट्रूथ काय? नाही ट्रूथ. ट्रूथ म्हणायचं. अरे मी विचारते. ओंक्या, तुला केव्हापासून वाटतंय हे सगळं माझ्याबद्दल? वने, तुला कॉलेजचा पहिला दिवस आठवतोय? पाऊस पडत होता. तू रिक्षेतून उतरली होतीस. MH08 CC 2031. हे काय? तू ज्या रिक्षेतून उतरलीस त्या रिक्षेचा नंबर. वने, तू पंजाबी ड्रेस घातला होतास गुलाबी रंगाचा असाच. त्यावर पांढऱ्या रंगाची जाळीदार ओढणी होती आणि त्या ओढणीला पिवळ्या रंगाचे गोंडे. आठवते? कानात गुलाबी रंगाचे इयररिंग्स, वेणीत माळलेला पिवळा चाफा, दोन्ही हातांमध्ये चंदेरी 5-5 बांगड्या बापरे. आणि करंगळीत पाचूचा खडा असलेली ती अंगठी. सगळं जसं तसं आठवतंय वने. तू कॉलेजला शिकायला होता की वॉचमॅन होतास? एवढं सांगितलंस तू? चला गाईज, गाईज झोपूया गाईज. हो माय गॉड, चल झोपूया. एवढं सगळं आठवतंय? वने, त्या दिवसाचंच नाही, मला आजपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे क्षण आठवत. नाही ना, कशाला प्रत्येक दिवसाचं आपल्याला बोलायचं आहे? सकाळी आपलं लग्न आहे. चला. अरे बापरे, तो गेम राहिला. झोप. गौरव थांब. ओंक्या, हा, एकदा तरी बोलायचं. नाही ना जमलं वने, नाही जमलं. तेव्हा मी असा कर्मदरिद्री होतो ना. माझ्याकडे घर होतं ना, पैसा ना, रूप. त्यामुळे मी हिंमतच करू शकलो नाही ग. चला खेळूया, परत खेळूया. वने, ट्रूथ की डेअर? फिरव तरी. फिरव, जमिनीवर फिरव. ट्रूथ. वनी, ट्रूथ. वने, ऐक ना, गौऱ्या तुझं पहिलेच प्रेम आहे ना? हा. हो रे. बघितलंस गौऱ्या, तिचं तुझ्यासारखं नाही आहे. म्हणजे काय? मग याच्यासारखं नाहीये म्हणजे? म्हणजे सरळ आहे. काय? याचं तुझ्या आधी एका मुलीवर प्रेम होतं. हे बघे. काय? ऐक ना. म्हणजे वनी काय पण बोलते बे? तू लांब राहा आता. बस चला, तुम्ही दोघांनी गेम लय सिरियस घेतलाय. झोपलं. बापरे, झोपेचं काय करू? जीप बीप सगळं ओळायला लागले. झोपू जा. वनी ऐक ना, एकदा तरी बोलायचं सर. नाही जमलं ना वने. खरंच माझ्याकडे तेव्हा काही नव्हतं ग. तुझ्या समोर येण्यासाठी मला काय काय करावं लागत होतं, पण मला जमत नव्हतं. म्हणजे आज माझी स्वतःची कंपनी आहे, माझ्याकडे 7 ट्रॅक्टर आहेत, 3 गाड्या आहेत, पण तेव्हा काहीच नव्हतं ना ग. म्हणून मी हिंमत करू शकलो नाही. वनी, ट्रूथ की डेअर? फिरवायला ट्रूथ की डेअर? डेअर. 15 मिनिटं आज जा, आम्हाला एकांत हवाय. बस बस झालं काय? पॅकअप. सकाळी 6 वाजता बँड्राला. हा चल बाय बाय. नाही खेळायचं. आम्ही खेळू. कसं कसं? ओंक्या, मी माझ्या मनाची बाटली तुझ्या समोर धरते. अरे यार, हे आपण ही फिरू. तुला दिसतीये ना? वने, दिसते म्हणजे? मला स्पष्ट दिसते. कुठे बॉटल? वने, माझ्यावर आलं. ट्रूथ डेअर डेअर. अरे ऐका ना, तुम्ही जाम सिरियसली घेता. वनी तू तर यार सकाळी आपलं आहे ना. ओंकार, डेअर ना? हो नक्की? नक्की वने, नक्की. मी सांगेन ते करशील? तू सांगून बघ वने. वनी, मला पळवून घेऊन जा. का वनी? वनी, अरे सकाळी आपलं. वने, तू खरंच तयार आहे? ए बाबे, बापरे. ए बघ यार भाई, मैं भूल जाऊंगा कि गौरव नाम का कोई मेरा दोस्त था. कल की सुबह हम दोनों तेरी कब्र पे फूल डालने जरूर आएंगे अगर तूने और बदतमीजी की. अरे ये मेरी चल वने. वनी, वाह वाह.
नेहमीच आहे माझं. गेम मी रचतो, तोच गेम शेवटी माझ्या गळ्याशी होतो. खूप सुंदर परफॉर्म केलात मित्रांनो, खूप सुंदर. बघूया सोनाली काय म्हणतेय. पार्श्वसंगीत अप्रतिम. प्रसाद दा, तुम्ही काय म्हणाल. अफलातून अफलातून म्हणजे ब्रिलियंट परफॉर्मन्स तिघांचाही. ओमकार, मी स्वतःला रोखू शकत नाही आत्ता या क्षणी. हा प्रकार मी या मंचावर आजपर्यंत कधी केला नाही आहे, इथून पुढे कधी करीन मला माहीत नाही. आज मला ते टाळता येत नाही आहे. तू लिहिलेलं, तू संगीतबद्ध केलेलं, तुझ्या शब्दातलं गाणं मी माझ्या चित्रपटासाठी आज घेतलं. त्याच्यासाठी हा 501 रुपये तुला ॲडव्हान्स. खूप दिवसांपासून म्हणजे आता सुदैवानी सगळ्या मोठ्या हिस्टॉरिकल अशा पिरियडच्याच फिल्म करतोय, पण खूप दिवस एक कंटेम्पररी फिल्म करायचं पण डोक्यात आहे. निदान या निमित्ताने देव मला ती संधी दिली आणि मला तुझं गाणं घेता येईल. तथास्तु, तथास्तु. वा वा वा. माइंड ब्लोईंग. खूप मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. आमच्याकडे कधी असं आपलं झालं कोकणातलं की ज्यावेळेला भजन आवडतं आणि बक्षीस मिळतं तेव्हा ते डायरेक्ट त्या पेटीवादक जे असतात ना त्यांना. बरोबर. तर मी माझं जे तुम्ही दिलेलं बक्षीस आणि मानधन तर मी हा 1 रुपया मी ठेवला कायम जपून. आणि या मंचावर मी ज्यावेळेला गाणं बनवून धाडस करतोय तर त्या मंचाचा जास्त हक्क आहे या ह्याच्यावर. तर ती मी सगळ्यांच्या वतीने आमिर झाले. आय लव्ह यू. मंडळी, लहान मुलांचा वर्ग आता इथे बागडाला येतोय त्यांच्या पालक आणि शिक्षकांसोबत. बघूया तिथे काय घडतंय. हे कशाला करताय? पूर्ण कशाला करताय? तुम्ही पण करताय ना. अरे मी जे करतोय ते फॉलो करा ना. हे कशाला फॉलो करताय? हे नाही फॉलो करायचं. लक्षात आलं तुमच्या? हा, मला सांगा सगळे वेळेवर आलेत का? नाही सर, नाही सर. दत्तू मोरे नाही आला अजून सर. नाही आला? सर तो नेहमी उशीर करतो सर. तुम्ही त्याला ओरडा. तो नेहमी उशिरा येतो सर. परवा पण वर्गात उशिरा आला आणि सर वर्ग चालू असताना झोपला होता सर तो. या वयात जर एवढी चोंबडी असशील मोठेपणी तर चेतना भटवशील तू. शांत राहा तुम्ही, चिडवायचं नाही. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मी प्रभाकर मोरे. बरं बरं बरं. दत्तू मोरेचा बाप. अच्छा अच्छा. हां हां. मी मनापासून माफी मागतो सर. अहो त्यात माफी काय मागायची? निसर्गाचा नियम आहे. कोण कोणाचा बाप होणार, मुलगा होणार, आपण काही करू शकत नाही. नाही सर, मग आम्हाला यायला उशीर झाला म्हणून मी माफी मागतो. अरे नाही, इट्स ओके, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. ये बाळा ये. किंचित विचित्र बाळ आहे हे. आईवर गेलाय. आईला दाढी आहे? आईसारखा स्वभाव आहे त्याचा. स्वभावाने आईसारखा आहे. अच्छा ये बाळा ये. हा ये. हा आता आपण सगळ्यांनी शर्यत खेळायचं आहे. तुम्ही कशाला मी तुम्हाला कळतंय का? तुम्ही लहान नाही आहात. नाही ते रोल बदलला. काल होतात तुम्ही लहान मुलाचा रोल तुम्हाला दिला होता. पण पहिल्या स्वरातच सर म्हणाले ना तुम्ही बाप करा.
ते चेंज झालं बाप आहात आता बाप आहात मी बाप आहे मुलाचा बाप आहे हो. मुलाचा बाप लक्षात ठेवा तुम्ही. फार काही झालं तर पटकन कपडे बघायचे. अरे हो मी मुलाचा बाप लगेच कळेल तुम्हाला. हा काळजी करू नका. हा लक्षात घ्या. आता आपण शर्यत खेळायचंय. हा नियम काय असतील. मी 1 2 3 म्हटलं की इथून जायचं. हा आणि तिथे तुम्हाला दिसतंय का हिरकणी ताई आणि त्याच्या बाजूला त्या हिरकणीचा खांदा बुरुज बसलेला आहे. हा त्याच्याकडे फार आज बघायचं नाही. इथून जायचं हिरकणी ताईला असं हातावर असं हिरकणी ताई तुम्ही जर हात असा करा टाळी मारायची आणि इथे यायचं. जो कोणी तिथे टाळी मारून पहिला येईल तो शर्यत जिंकला. थांब रे. अरे काय रे या साईडला हे बघा आता लक्षात घ्या सगळ्यांनी. हा नियम पुन्हा एकदा सांगतो. इथून जायचं तिकडे आपली हिरकणी ताई आहे तिच्याकडे जायचं आणि फार वेळ तिथे थांबायचं नाही. कारण काय लहान लहान बाळं बघितली की लगेच गड उतरायला घेते. ती जर गड उतरून इथपर्यंत आली तर आपण काय देणार तिला. आणि जेव्हा जेव्हा ती गड उतरली तेव्हा पुरस्कार जिंकली आहे. लक्षात आलं का. त्यामुळे हा एक वाक्य टाकलं की बरं असतं आपलं. हा कळलं हे कळलं का तुम्हाला. चला रेडी सगळे. 1 2 3 थांबा इकडे तुम्ही काय जात इकडे. तुम्ही कशाला गेलात तिकडे. ते तिथे सई मॅडम बसायच्या ना. हा मग त्या मला प्लॅटोनिक बोलायच्या. हा ते सोनाली मॅडम बसल्यात ना त्या मला नेमकं काय म्हणणार आहेत ना त्याची मला लय उत्सुकता आहे. म्हणून मी त्यांना विचारायला जायत होतो. हे बघा सई मॅडमने लाडावून ठेवलेले आर्टिस्ट हे असे आहेत. डेंजर आहेत त्यांच्या जवळ जाऊ नका. जास्त जवळ गेलात ना ढकलून देतील कड्यावरून. काय इकडे बघू शांतपणे इकडे उभा राहा. रेडी आहेत सगळे. 1 2 3 बात तू जिंकली. शाबाश शाबाश. तू का नाही धावला सोसाड्या. अरे तू का नाही धावलास. तिथे जाऊन परत इथेच यायचे ना मग कशाला पळायचो. अरे काय उत्तर देऊया मी आता. अरे ह्याचं उत्तर आहे ना त्याच्या कमरेवर द्या. म्हणजे अरे मारा का मारताय त्याला. मारून काय करू. सगळी पोरं शर्यतीत पळतायत हा वासाडा पळत आहे. जरा तुम्ही त्याला चुडवणार आहे मी. थांबा जरा. काय थांबू. ही अशी पद्धत नसते मुलांशी बोलायची. दत्तू ये इकडे तू का नाही पळालास मला सांग. हा पळाला असतास तर तू जिंकला असतास ना शर्यत. पण सर शर्यत जिंकल्यावरती काय झालं असतं. अरे शर्यत मज्जा झाली. हे असतं ना जिंकलो असं झालं असतं ना. शर्यत जिंकल्यावर तुला बक्षीस मिळालं असतं ना. काय बक्षीस मिळालं असतं. हे आम्ही टाळ्या वाजवल्या असत्या. तुला असं शाब्बास केलं असतं. मला नाही आवडत टाळ्या. मला कंटाळा येतो टाळ्यांचा त्या बक्षिसाचा. अरे टाळ्यांचा कंटाळा येणं एवढं काय केलंयस आयुष्यात तू. टाळ्यांचा कंटाळा आला काय. ह्याला कधी बक्षीस वगैरे मिळालं नाही आयुष्यात. आयशीच्या भावाचा आतापर्यंत बक्षीस आणला नाही. म्हणजे बक्षीस आणतोय म्हणजे हो आमच्या अख्ख्या खानदारात कुणी बक्षीस आणलेलं नाही आतापर्यंत. हे काही नाही. हे तुम्हाला सांगतो सर कुठल्याही परिस्थितीत मला बक्षीस पाहिजे. याला तुडवा. शांत बसा जरा. रिलॅक्स व्हा आता. रिलॅक्स व्हा. मी बघतो असं एकदम मारायचं नाही कोणाला. नाही मारायचं. या उठा रे मुलांना उठा. बघा आता बघा हे बघा जो शर्यत जिंकेल त्याला मी देणार आहे चॉकलेट. तुला चॉकलेट पाहिजे ना सगळ्यांना. जो शर्यत जिंकेल त्याला चॉकलेट मिळणार आहे. अशी पद्धत असते. त्यांना आमिष दाखवायला लागणार. लहान मुलं आहेत ती. आमिषाशिवाय शर्यतीला मजा नाही. अरे बघा गमत बघा. चला आता सगळ्यांनी तिथे पळायचं आहे. लक्षात आलं. ओके रेडी आहे. चला या साईडला मध्ये अंतर ठेवा थोडस. हा चला रेडी 1 2 3 ओहो चॉकलेट. ये शिवालीने चॉकलेट जिंकलेलं आहे. शिवा जिंकली शिवालीला चॉकलेट. मला नाही शिवालीला चॉकलेट. नका
मारू सारखे एक वाक्यानंतर चप्पल कशी उचलता? उचलून जायचं काय? हा, तिला चॉकलेट मिळालं हा सेलिब्रेशन करतोय. थांबा जरा, शांत व्हा. इकडे बाळा, इकडे. तू का नाही आता धावलास मला सांग? तू चॉकलेट जिंकला असतास की नाही? पण मला नाही मिळालं तर नाही मिळालं, पण माझ्या बेस्ट फ्रेंड शिवालीला तर चॉकलेट मिळालं ना. हा, पण ते शिवालीला मिळालं ना, तुला कुठे मिळालं? हा, पण शिवाली मला देईल ना. ए शिवाली, तुझ्यातलं चॉकलेट मला देशील? हो देशील ना. हे बघ, हे धर. अरे कमाल. हे तुला. थँक्यू. आणि हे तुला. थँक्यू. आणि हे तुला. आणि उरलेलं सगळं मला. हे बघा, मला चॉकलेट मिळालं. बघितलं? त्याला जिंकण्याची इच्छाच नाही आहे. इकडे बाळा, इकडे बाळा. तू असं हे बाळा, असं कसं करून चालेल मला सांग? हा, स्पर्धा ही फार आवश्यक असते बेटा. स्पर्धेला आपण जीवनातलं एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचं. त्याच्याकडे असं हे तो चॅलेंज आहे असं बघायचं. हा, हे बघा, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट कशी आहे. एक ससा असतो आणि एक कासव असतो. तर ससा कासवाला म्हणतो, चल आज आपण शर्यत खेळूया. कासव म्हणतो, ठीक आहे. कासव कसा, ठीक आहे असं म्हणतो. हा, दोघे सुरुवात, 1 2 3. ससा जातो जोरात. ससा खूप फास्ट धावतो. ससा पुढे जातो, मागे वळून बघतो, कासव हळूहळू येत असतो. ससा म्हणतो, माझ्याकडे खूप वेळ आहे, मी आता मस्त गाजर खातो, नदीतलं पाणी पितो. गाजर खातो, नदीतलं पाणी पितो. पुन्हा वळून बघतो, कासव आता येतोच आहे. कासव किती स्लो आहे, आरामात येणार आहे. मी जरा झोपतो झाडाखाली. म्हणून ससा झोपतो. ससा झोपल्यावर 2 तासांनी सशाला जाग येते आणि बघतो तर कासव ऑलरेडी जिंकलेलं असतं. ही गोष्ट आहे ती. हो सर, कासव जिंकला. त्याला काय मिळालं? नाही, पण तो जिंकला ना. यस, जिंकला. पण त्याला कुठे काय मिळालं? हो सर, सर दत्तू बरोबर बोलतोय सर. कासव जिंकलं पण त्याला काय मिळालं? सशाने तर केवढी केवढी मज्जा केली सर. गाजर खाल्लं, पाणी प्यायला, झोपलं, केवढी मज्जा केली ना सर. मॅडस आहे ना कासव. ससा तर आहे ना मस्त झोपला पण होता. कासवला तर झोप पण नाही मिळाली. अरे हे पण सन्मान कुणाला मिळाला? सन्मान कुणाला मिळाला? कासवाला. तो सन्मान काय चाटायचा आहे? अरे काय भाषा याची? रोल काय करतोयस तू? भाषा काय तुझी ही? तसं नाही. आता ससा कसा मस्त असं टना 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 उड्या मारतो, मस्त दिसतो ना. आता कासव एवढं जिंकलाय तरी मान खाली घालून असतो. मला नाही आवडत कासव. आणि सर, ससा आणि कासवाची शर्यत लावणारे लोक आहेत ना, बिनडोकच आहेत सर. बिनडोक्यात? म्हणजे कासवला कसं चांगलं चांगलं पोहता येतं ना, मग त्याची शर्यत पाण्यातल्या माशा बरोबर लावायची ना सर. आणि ससा असं असं धावतो तर त्याची शर्यत उंदीर मामा किंवा खारुताई बरोबर लावायची. तुम्हाला सांगतो, तो कासव आहे ना लय चमकोगिरी करतो. स्वतःला लय शहाणा समजतो. एकदम माझ्यासमोर आला ना, त्याला मी खेळायलाच घेणार नाही बघा. काय विचार, काय चर्चा चालली आहे मुलांची? मला तर वाटतं ना, मला ना कासवाकडे बघितलं ना की हास्य जत्रेतले समीर, विशाखा, प्रसाद, नम्रता, प्रभाकर यांची आठवण येते. किती वर्ष झाले स्किटच करतायत. त्यांना दुसरं काय करावंसच वाटत नाही. हा, पण त्यातला दत्तू मोरे ना, तो मला सशासारखा वाटतो. म्हणजे बघा ना, प्रोडक्शन करता करता आता तो ऍक्टिंग पण करू लागलाय. दत्तू मोरे त्याच्या मनाचा राज आहे. म्हणजे त्याला वाटलं तर तो स्किट करतो, त्याला वाटलं तर तो प्रोडक्शन करतो, त्याला वाटेल तेव्हा तो तालमीला जातो. बाकी सगळे राब राब राब. तुला वाटलं ना तर तो डिरेक्शनचं गाजर पण खाईल, नाहीतर मस्त वेटला उठता मालक म्हणून असा झोपून जा. मुळे सगळं करतो. हा, तो येतो, त्याची वाक्य पटापट पटापट बोलतो मस्तपैकी आणि एका सुंदर तरुणीच्या तोंडून अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे असं बोलतो, ऐकतो आणि निघून जा. हा तुमचा मुलगा खूप पुढे जाणार. ज्या झाडाच्या सावलीखाली आपण उभं राहायचं आणि हे झाड असं कापूया असा विचार त्याच्या मनात येतो, तो मुलगा खूप पुढे जाणार. हा खूप पुढे जाणार. पुढे जाऊन काय करणार आहे? शूटिंग इथं मीरा रोडला, हा पुढे दमला जाऊन काय करणार आहे? अरे पुढे म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नाही हो.
आयुष्यात खूप पुढे जाणार असं मला म्हणायचंय. आयुष्यात खूप पुढे जाणार. अरे मोठा होणारा मुलगा. पुढे जाऊन काय करणार आहे मला सांगा. ही शर्यत खेळायला नको तर काहीतरी उपयोग होईल ना. काय रे हे काय शर्यत खेळायला का धावणार. अरे नका मारू त्याला. का मारताय. मला नाही धावायचो. मला नाही मजा येत धावायला. आमच्यातलं कोणी पण जिंकलं ना तरी पण मला आनंद होतो. हा कारण आमच्यातलं कोणी पण जिंकलं ना की आम्ही सगळं बक्षीस वाटून घेतो. मग तू वासाड्या बक्षीस कधी आणणार. अरे या साईडला बस झाला मोरे. बरोबर बोलतोय तो. काय बरोबर बोलतोय. खरंच सांगतोय. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायची गरज आली आता. खरंच सांगतोय. अहो या मुलांचं वय आहे का शर्यतीचा हिस्सा व्हायचं. अहो ज्या वयात नवनवीन गोष्टींची ओळख करून घ्यायची त्या वयात आपण त्यांना शर्यत नावाच्या मौत का कुवामध्ये ढकलतोय. बरोबर आहे का मला सांगा. उन्माद ईर्ष्या मत्सर या गोष्टींची त्यांची ओळख होणारच आहे. आपण त्याचं निमित्त नको व्हायला. आलं बघा मगाशी तुमचा मुलगा हरला. ती शिवाली जिंकली. तुमच्या मुलाला किती आनंद झाला की नाही. त्याच्यानंतर शिवालीने तिचं स्वतःचं चॉकलेट एका क्षणाचाही विचार न करता शेअर केलं. जगात याच्यापेक्षा दुसरं निखळ काही नाही हो. खरंच सांगतो. स्पर्धात्मक युग आहे मला मान्य आहे. अगदीच मान्य आहे. पण स्पर्धात्मक युग आणि यांचं बालपण यांची शर्यत सुरू असताना आपण मात्र बालपणाला जिंकूया. काय सामाजिक संदेश द्यायला वाय. म्हणजे असं टुकार लेखन करून त्याच्यात सामाजिक संदेश देऊन मागच्या झालेल्या चुकांवर पांघरून घालणं हे तुम्हाला जमता. आणि विनोद तुमच्या दारावर आलेला असताना त्याला घरात घ्यायचं नाही हे तुम्हाला जमतं. क्या बात है. खूप सुंदर परफॉर्मन्स. टू बी ऑर नॉट टू बीच्या झोनवर असलेलं हे स्किट ही हास्य शर्यत मला जाम आवडली. मजा आली. बघा आजच्या आपल्या खास पाहुण्या हिरकणी ताई काय म्हणतायत. सोनाली. प्रत्येक गोष्टीमधला आनंद कसा घ्यायचा जिंकण्या किंवा हरण्यापेक्षा हे कुठेतरी जे हरवत चाललंय ते मला असं वाटतं तुमच्या या स्किटमधनं छान बाहेर आलं आणि लोकांसमोर इतक्या छान हसता हसता तुम्ही ते मांडलं नेहमीप्रमाणे. मला डेफिनेटली आज इथून घरी गेल्यानंतर आत्ताही तो प्रश्न पडलाय पण तो घरी गेल्यानंतरही असणार आहे की मग नक्की ससा आणि कासवाची जी गोष्ट होती ती किती चुकीची सांगितली गेली यार आपल्याला. म्हणजे तो डाऊट तुम्ही माझ्या मनात निर्माण केला. खूप खूप मजा आली मला आणि डेफिनेटली थॉटवर्दी स्किट आणि मजेशीर. आणि प्रभाकर मोरेंनी विचारलं होतं की मी काय म्हणणार आहे त्यांना. तर आल्या आल्या मी तुमच्याबद्दल डिस्कस करत होते की यार वर्षानुवर्ष प्रभाकर मोरे तसेच दिसतात. तसेच म्हणजे आता किती 7-8 वर्ष झाली मी प्रत्यक्ष तुम्हाला पाहतेय. काहीही बदल झालेला नाहीये. केस पण तितकेच आहेत अजून डोक्यावर आणि तितकेच काळे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक नवीन नाव देणार आहे म्हणजे सदाबहार एव्हरग्रीन प्रभाकर मोरे. असेच रहा आयुष्यभर. तुम्हाला बघून फार कमालीची ऊर्जा मिळते. वा एव्हरग्रीन फारच म्हणी असं म्हणूया आपण त्यांना. क्या बात आहे. क्या बात आहे. प्रसाद दादा तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स. अफलातून बहारदार. फार मजा आली. चेतना शिवाली व्हेरी नाईस. मजा आली तुमची कॅरेक्टर्स बघून. दत्तू दिवसेंदिवस तू प्रचंड ग्रो होतोयस. प्रचंड एन्जॉय करतोयस परफॉर्मन्स तुझा. तितकंच प्रोडक्शन तू एन्जॉय करतोस का मला माहीत नाही पण परफॉर्मन्स तू एन्जॉय करतोयस. वा. मनात आलं म्हणून काही दिवस गावी जाऊन भजनं म्हणणाऱ्यांनी, मनात आलं म्हणून एका शेड्यूलला न येणाऱ्यांनी, लोकांना वाटलं की हा माणूस त्या योग्यतेचा आहे म्हणून ज्याला सोफ्यावर बसवलं त्यांनी सन्मान काय चाटायचा आहे अशी भाषा करू नये. बट जोक्स आपण बने गंमत करत होतो पण छान वाटतं तुझा परफॉर्मन्स बघून. प्रभाकर वाह क्या बात आहे. सम्या आय लव्ह यू. मजा आली. वंडरफुल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.